बदललेल्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता 6वीचा इतिहास हा विषय आपण चॅप्टर वाईज पूर्ण सिरीज पाहणार आहोत. ज्यामध्ये सुरुवातीला आपण एक्सप्लेनेशन घेऊया आणि त्यानंतर स्वाध्यायाचे प्रश्न आणि त्याच्यानंतर नोट्स. ज्या नोट्स 6वीच्या विद्यार्थ्यांना देखील उपयोगी पडतील आणि जे विद्यार्थी MPSCचा अभ्यास करत आहेत, ज्यांना स्टेट बोर्डच्या नोट्स करायच्या त्यांना सुद्धा उपयोगी पडतील. तर प्रथम पाहूया आपण पहिला धडा, इतिहासाची साधने. तर या धड्यामध्ये आपण काय पाहणार आहोत पहा. तर यामध्ये आपण काय पाहणार आहोत पहा की इतिहासाची जुळणी कशा प्रकारे केली जाते, त्यानंतर भौतिक साधने कोणती आहेत, लिखित साधने कोणती आहेत, मौखिक साधने कोणती आहेत, प्राचीन भारताचे इतिहासाचे स्रोत कोणते आहेत आणि महाराष्ट्रातील जी वस्तू संग्रहालये आणि वारसा स्थळे आहेत याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. जो इतिहास आहे ना तो खूप प्राचीन आहे, पण तो आपल्याला कसा कळला, आपले पूर्वज कसे राहायचे, त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना, त्यांची संस्कृती, समाज आणि राज्यव्यवस्था यांचा अभ्यास कसा केला जातो याचे आपल्याला प्रश्न पडतात ना. असे प्रश्न तुम्हाला देखील पडतील. तर हे जे काही पडलेले प्रश्न आणि याची उत्तर याचाच मिळून जो गाभा आहे तो म्हणजे आपला इतिहास आणि इतिहासाचा अभ्यास. तर अशी कल्पना करा की तुम्ही एखाद्या किल्ल्यात फिरत आहात आणि अचानक तुम्हाला जमिनीवर एखादं नाणं सापडलं. नाणं कोणतं? आत्ता चलनात असलेलं नाही, तर जुनं. किंवा एखाद्या भिंतीवर लेख कोरलेला दिसला, एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला दडलेला खापराचा तुकडा दिसला, तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की हे कोणत्या काळातील असेल, याचा अर्थ काय, या वस्तू आपल्या भूतकाळाची कोणती गोष्ट सांगत असतील. बरोबर आहे, असे प्रश्न तुम्हाला पडणार. मग या प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी आपण इतिहासाच्या विविध साधनांचा उपयोग करतो. मध्ये म्हणजेच परिसर अभ्यास करताना जी माहिती मिळालेली आहे ना, ती इतिहासात जे काही शिकतो तो इतिहास म्हणजे पुराव्यांच्या आधारे लिहिलेला असतो. ठीक आहे, पुराव्यांच्या आधारे लिहितात. ज्या गोष्टींच्या आधारे इतिहासाचे पुरावे मिळतात त्या गोष्टी इतिहासाची माहिती मिळवण्याचे स्रोत असतात. पहा, तर आपल्याला स्रोतांकडून माहिती मिळालेली असते, तर त्याच्यानंतर मग इतिहासाची जुळणी कशी करायची ते आपण पाहू. तर इतिहासाची जुळणी म्हणजे काय असते, की तुकडे तुकड्यांचे एखादे कोडे जुळवण्यासारखे असतं. पहा, तर तुकड्यांचे कोडे तुम्ही पाहिले असेल. पहा, अशा प्रकारचे समजा. तर पहा, अशा प्रकारचा गेम तुम्ही खेळलेला असाल. याच्यामध्ये कसे हे तुकडे तुकडे जोडून आता या जे शिल्लक जागा आहेत यामध्ये कुठला पीस बसेल असा तुम्ही गेम खेळलेला आहे. अशा प्रकारची जी तुकड्यांची जुळणी करून हा संपूर्ण चित्र तयार होतो. तर अगदी त्याप्रमाणे हे इतिहासाची जुळणी केली जाते. बा, त्याच्यामध्ये काय, भूतकाळातील नाणी, शिलालेख, चित्रे, मातीची भांडी, अशा अनेक वस्तू या जुन्या कोड्यांचे छोटे छोटे तुकडे असतात. पहा, आणि जेव्हा इतिहासकार हे तुकडे नीट जुळवतात तेव्हा आपल्याला भूतकाळाचे एक सुंदर चित्र तयार होतं, ज्याप्रमाणे त्या कोड्यामध्ये चित्र तयार होतं. तर संशोधनाच्या स्रोतांच्या आधारे आपण भूतकाळातील घटना, विचार, संस्कृती आणि जीवनशैली जाणून घेऊ शकतो. तर ह्या ज्या स्रोतांची विभागणी आहे ना, ती प्राथमिक साधने, दुय्यम साधने आणि मौखिक साधने अशी केली जाते. तर पहा, आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू, कोरून ठेवलेले लेख, बांधलेल्या वास्तू म्हणजेच इमारती, त्या काळातील ज्या चालीरीती असतात, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे, या विविध साधनांमधून आपल्याला काय होतं, आपला इतिहास शोधून काढता येतो. या सर्व गोष्टींना काय म्हणायचं, इतिहासाची साधने. तर पहा, हे या ज्या इतिहासाची साधने आहेत ना, यांचं वर्गीकरण केलेलं आहे. बघा, कशामध्ये, तर प्राथमिक साधने, त्यानंतर दुय्यम साधने, त्यानंतर मौखिक साधने. आपण पाहूया, प्राथमिक साधने म्हणजे काय, तर ही साधने थेट संबंधित काळातील असतात. प्राथमिक साधने त्या संबंधित काळातील असतात. उदाहरण द्यायचं झालं तर काय असतील मग त्या काळातील, तर त्या काळातील शिलालेख, ताम्रपट, नाणी, मूळ दस्तावेज जसे की भूर्जपत्रे, करारपत्रे, जुन्या वस्तू, मंदिरे, शस्त्रे, ही सर्व काय झाली, प्राथमिक साधने. आता या साधनांचं महत्व काय पहा, ही साधने इतिहास लिहिताना त्या काळाची यथातथ्य माहिती देतात.
एक्झॅक्ट माहिती देतात. ठीक आहे. तर त्यानंतर पहा दुय्यम साधने. तर दुय्यम साधने कोणती? या साधनांमध्ये प्राथमिक साधनांचा अभ्यास करून दिलेली माहिती असते पहा दुय्यम साधनांमध्ये. तर उदाहरणार्थ काय? तर मग इथे विषयक पुस्तके, लेख, माहितीपट, संशोधनपर निबंध, तज्ञांची व्याख्याने, विश्वकोश इत्यादी या गोष्टी काय आहेत? तर दुय्यम साधने. आणि दुय्यम साधनांचं महत्व काय आहे पहा? तर या साधनांमधून इतिहासाची सुसंगत माहिती मिळते. ही साधने संशोधकांनी विश्लेषण करून तयार केलेली असतात. म्हणजे जी प्राथमिक साधने आहेत ना, त्यांचा पूर्ण विश्लेषण करून ही दुय्यम साधने तयार केलेली असतात. आणि त्यानंतर पहा मौखिक साधने. तर या साधनांमध्ये काय? भूतकाळातील घटना, परंपरा, संस्कृती किंवा अनुभव तोंडी स्वरूपात पिढ्यानपिढ्या जतन केलेले असतात. म्हणजे एक जणाच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांना ती गोष्ट सांगणे किंवा तिथून पुढे पुढच्या पिढीला, अशा प्रकारे. मग यामध्ये काय काय येणार? काही लोककथा येणार, दंतकथा येणार, लोकगीते येणार, ओवी, भारुड, लावणी, पोवाडे, लोकनाट्य, कीर्तन, तमाशा इत्यादी. तसेच शौर्यकथा, वीरकथा, ग्रामस्थांच्या वृद्धांच्या आठवणी, अनुभव, प्रवास वर्णने, व्यापारी किंवा सैनिकांनी सांगितलेल्या कथा, ही जी काही आहेत ना, ही मौखिक साधने, कोणाच्या तरी तोंडून ऐकलेली माहिती. ठीक आहे. तर मग या मौखिक साधनांचं महत्व काय असतं? तर लिखित पुरावे नसलेल्या काळातील लोकजीवन, परंपरा आणि संस्कृती समजण्यासाठी मौखिक साधनांचा उपयोग होतो का? कारण लिखित साधने जी आहेत ना, ज्यावेळेस लेखनाचा शोध लागला मानवाला, तिथून पुढचे असतात. त्यामुळे त्याच्या अगोदरचं जे काही समाज जीवन आहे ते समजण्यासाठी आपल्याला काय? तर या मौखिक साधनांचा उपयोग होतो का? तर भौतिक साधने म्हणजे काय? तर भौतिक साधने म्हणजे जी आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि हाताने स्पर्श करू शकतो अशी साधने, त्यांना काय म्हणायचं? भौतिक साधने. तर या साधनांचा वापर इतिहासाच्या अभ्यासात फार महत्वाचा असतो पहा. तो कसा? तर भौतिक साधने त्या काळातील माणसांचे जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान यांची माहिती देतात. ही साधने इतिहास संशोधनात प्राथमिक साधने म्हणून मानली जातात. मग आता याच्यामध्ये काय काय कशा कशाचा समावेश होतो? प्राचीन काळी माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आजही सापडतात पहा. यामध्ये शिलालेख आहेत, ताम्रपट आहेत, जुनी नाणी आहेत, शस्त्रे, भांडी, दगडी किंवा धातूच्या मूर्ती, जुन्या इमारती, किल्ले, मंदिरे, पानवटे इत्यादींचा समावेश असतो. ही सर्व भौतिक साधने आहेत आणि ही साधने आजही पुरातत्वीय संग्रहालयात आणि ऐतिहासिक स्थळांवर आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे पहा, इथे चित्रामध्ये जुन्या काळातली ही नाणी दिलेली आहेत, ही भांडी दिलेली आहेत पहा, हे भुर्जपत्रे. मग यांना काय म्हणायचं? ही भौतिक साधने. आता खापराचे तुकडे, त्यासाठी वापरलेली माहिती, त्यावरील लेप आणि रंगीत नक्षी किंवा कलाकृती, यावरून काय असते की ही भांडी कोणत्या काळातील असावीत आणि ती कशासाठी वापरली जात असतील, हे शास्त्रीय पद्धतीच्या आधारे कळतं. त्यानंतर पहा धान्य, फळांच्या बिया आणि प्राणींची हाडे यांच्या अवशेषांच्या आधारे त्या त्या काळातील आहार पद्धतीची माहिती जाणून घेता येते. त्यानंतर पहा कोरलेले शिलालेख, हे तत्कालीन प्रशासन, धार्मिक, सामाजिक जीवन याविषयी माहिती देतात. त्या काळातील शस्त्रे व संरक्षक, तटबंदी, राजवाडे, पुरातन वस्तू याचा अभ्यास केल्याने त्या काळातील संरक्षण व्यवस्था, लढाईच्या पद्धती आणि वास्तुकला यांची माहिती मिळते. तसेच पहा जुनी नाणी किंवा मुद्रा यांच्या आधारे त्या काळातील अर्थव्यवस्था, राज्यकर्त्यांची नावे, धार्मिक परंपरा आणि कला यावर प्रकाश टाकला जातो. याचाच अर्थ भौतिक साधने ही त्या काळातील मानवी जीवनाचा इतिहास समजून घेण्यासाठी फार महत्वाचे आहेत पहा. त्यानंतर पुढे पाहूयात आपण लिखित साधने. तर लिहिलेल्या स्वरूपात जी साधने उपलब्ध आहेत ना, त्यांना आपण लिखित साधने म्हणतो. आता या लिखित साधनांमधून आपल्याला त्या काळातील भाषा, लिपी, संस्कृती, राजकीय धोरणे, समाज रचना, धार्मिक आणि सामाजिक विचारसरणी यांची माहिती मिळते. तर अश्मयुगातील म्हणजे प्रागैतिहासिक काळात माणसाला लिहिण्याची कला अवगत झालेली नव्हती.
माणसाला लिहिण्याची कला कधी अवगत झाली तर त्यानंतरच्या काळात, त्या काळातील माहिती आपण मग भौतिक साधनाच्याच आधारे जाणून घेऊ शकतो. परंतु जसं जसं माणसाची आकलन क्षमता आणि भाषा विकसित होत गेली ना, तसं तसं त्याने काय केलं की आपले अनुभव माहिती आणि चित्राद्वारे, चिन्हांद्वारे व्यक्त करायला सुरुवात केली. हीच लेखन कलेची सुरुवात होती. पुढे लेखन पद्धती जी आहे ती विकसित होण्यासाठी दीर्घ कालावधी लागला आहे. कारण ही 1 किंवा 2 वर्षातली गोष्ट नाहीये. जसं तुम्ही शिकताय, तुम्हाला देखील वेगवेगळ्या भाषा इंग्रजी, हिंदी, जर तुम्ही मराठी भाषिक असाल किंवा इतर भाषा शिकण्यासाठी वेळ लागतो. एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जातात. तसा त्या भाषेचा विकास होण्यासाठी पण खूप दीर्घ कालावधी लागलेला आहे. तर पहा, इथे एक त्यांनी खूप महत्वाचा मुद्दा दिलेला आहे की इतिहास लिहिण्यासाठी ज्या काळातील लिखित पुरावे उपलब्ध असतात तो काळ आपण ऐतिहासिक काळ म्हणून ओळखतो पहा. पण ज्या काळात लिपीचा उगम आणि विकासच झालेला नव्हता त्या काळाला काय म्हणणार मग आपण? तर त्या काळाला म्हणणार आपण प्रागैतिहासिक काळ. ठीक आहे. तर मग प्राचीन काळामध्ये व्यापारी, प्रवासी, राजे आणि काही विद्वान लोक यांनी अनुभवांच्या, घटनांच्या किंवा आदेशांच्या नोंदी करून ठेवल्या होत्या. लिखित साधनामधून आपल्याला त्या काळातील लिपी, भाषा, लेखनशैली आणि लोकांचे आचार, विचार, परंपरा व जीवन पद्धती यांची माहिती मिळते. तर त्या काळाच्या नोंदीच्या आधारे कालखंडाची देखील माहिती मिळते पहा. या साधनांच्या आधारे इतिहासकार विश्लेषण करून त्या कालखंडाचा इतिहास लिहितात. आता विविध संग्रहालये, ग्रंथालये आणि मंदिरे या ठिकाणी या प्राचीन काळातील लिखित साधने आपल्याला पाहावयास मिळतात पहा. तर तुम्ही काय करायचंय पहा, एक सहज साधी सोपी गोष्ट करायची की तुमचे आजी आजोबा किंवा कुटुंबातील इतर जी वडीलधारी व्यक्ती आहेत ना त्यांच्याशी बोलायचं की त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, त्यांच्या गावातील, शहरातील कथा, सण, उत्सव, त्यांनी अनुभवलेली एखादी ऐतिहासिक घटना याविषयी माहिती त्यांना विचारायची आणि ती आहे ना तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवायची. तुम्ही बघा इतिहास किती रंजक आहे. जसं की आता सगळ्यांकडे मोबाईल आहे, पण तुमच्या आजोबाच्या काळात मोबाईल नव्हते का? तर नव्हते. मग ते काहीतरी तुम्हाला अशी वेगळी गोष्ट सांगणार जेणेकरून तुम्हाला त्यांचा इतिहास कळेल. पण काय करूया की इतिहासाची साधने हा जो आपण धडा आहे ना तो 2 वेगवेगळ्या भागात घेतोय. तर हा भाग इथेच संपवूया आणि पुढच्या भागात इतर माहिती घेऊया, पुढची माहिती घेऊया. तर व्हिडिओ आवडला असेल तर तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, इतर पालकांपर्यंत आणि आणखी तुमच्या नातेवाईकापर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि जर काही शंका असेल, काही तुम्हाला सूचना सुचवायच्या असतील तर ते कमेंटमध्ये सुचवा. धन्यवाद.